भाजपाकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर। भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश। सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष। अजितदादा गट विधानसभेसाठी 2 दिवसांमध्ये उमेदवार निश्चित करणार। अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार, सूत्रांची माहिती। तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप गेली, आम्ही प्रचंड अस्वस्थ। तिसऱ्या आघाडीमुळे आमचं काय होणार, पवारांचं मिश्किल वक्तव्य। लोक आहेत त्यामुळे नक्कीच त्यामुळे आमची झोप गेली, आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ। आता काय अवसर होणार। दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव। ठाकरे गटाने दावा केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त। रत्नागिरीच्या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच। लांजा राजापूरमधून अविनाश लाड आमदार होणार, काँग्रेस तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण हेशिष्टे यांचं वक्तव्य। हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटामधल्या पक्षप्रवेशावर प्रवीण माने नाराज। सुप्रिया सुळेंची भेट घेण्याची शक्यता। प्रवीण माने इंदापूरमधून लढण्यासाठी इच्छुक होते। उद्यापासून पवार गटाच्या पहिल्या टप्प्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार। पुण्यातील निसर्ग कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना 2 गटांमध्ये गोंधळ। लहू कानडेंच्या विरोधात काँग्रेसच्या हेमंत ओगले यांच्या गटाकडून घोषणाबाजी। भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर। भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश। सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष। माढा विधानसभा मतदारसंघाचा तुतारीचा उमेदवार माढा तालुक्यामधील भूमिपुत्रच असावा, अन्यथा पक्षाचा माढा आणि करमाळ्यामध्ये पराभव होईल। संजय पाटील घाटणेकर यांच्याकडून अभिजित पाटलांच्या उमेदवारीला विरोध।